पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप सरकारने प्रचंड महत्वाकांक्षीने आणलेलं महिला आरक्षण संशोधन विधेयक लोकसभेत नामंजूर झालं आणि सगळीकडे चर्चा सुरू झाली मोदी सरकार तोंडावर पडल्याची। कारण मोदी सरकारनं मागच्या 12 वर्षात मांडलेल्या घटना दुरुस्ती विधेयकांपैकी पहिल्यांदाच विधेयक नामंजूर झालंय। हे विधेयक नामंजूर झाल्यानंतर राहुल गांधींनी संविधानावर आक्रमण सुरू होतं ते परतावून लावलंय असं म्हणत सरकारवरती टीका केली आहे। पण या सगळ्यात राहुल गांधींनी आणखी एक नरेटिव्ह उभारण्याचा प्रयत्न केलाय, मोदी सरकार घाबरल्याचा। आपल्या भाषणामध्ये राहुल गांधींनी सरकार हे भित्र असल्याचा उल्लेख केला। आता राहुल गांधींनी हा उल्लेख करण्याची ही पहिलीच वेळ नाहीये। मागच्या काही महिन्यांमध्ये राहुल गांधींनी एकच मुद्दा हायलाइट केला, तो म्हणजे मोदी घाबरलेत। पण हा मुद्दा राहुल गांधींनी कसा पुढे आणलाय आणि या नरेटिव्ह मधनं ते मोदींना कसे जड चाललेत पाहूयात आजच्या व्हिडिओतनं। नमस्कार, मी आरती आणि तुम्ही बघताय बोलभिडू। तर याची सुरुवात झाली ती अर्थसंकल्पीय अधिवेशनात राहुल गांधी यांनी केलेल्या पहिल्या भाषणापासून। या भाषणात त्यांनी विषय काढला तो जनरल मनोज नरवणे यांच्या पुस्तकाचा। 4 स्टार्स ऑफ डेस्टिनी या नरवणेंच्या आत्मचरित्रावरून राहुल गांधींनी मोदींवरती टीका केली। नरवणेंनी आपल्या पुस्तकात 2020 मध्ये झालेल्या भारत चीन संघर्षाबद्दल लिहिलेलं आहे। त्यावेळी चीनचे रणगाडे भारताच्या सीमेपर्यंत आले होते। मी जेव्हा पंतप्रधानांना आदेश मागितला तेव्हा मोदींनी मला तुम्हाला जे योग्य वाटेल ते करा असं उत्तर दिलं। मोदींनी निर्णय घेण्याची जबाबदारी सैन्यावर सोडली असं नरवणेंनी पुस्तकात लिहिल्याचा दावा करत राहुल गांधी आक्रमक झाले। त्यांनी लोकसभेत बोलतानाच मोदींवरती शत्रू देशाच्या सीमेपर्यंत आला पण मोदी मात्र निर्णय घेऊ शकले नाहीत अशी टीका केली, ज्यातनं साहजिकच त्यांनी मोदी हे घाबरलेले आहेत असं नरेटिव्ह पुढे आणलं। पण या प्रकरणात राहुल गांधी काही एवढ्यावरतीच थांबले नाहीत। अर्थसंकल्पावर लोकसभेत पंतप्रधान मोदींचं अभिभाषण होणार होतं। मोदी भाषणासाठी आले की मी त्यांना नरवणेंचं पुस्तक भेट देणार आहे अशी घोषणाच राहुल गांधींनी केलेली। त्यानंतर मात्र लोकसभेत मोठा गोंधळ झाला। सरतेशेवटी मोदी लोकसभेत भाषणाला आलेच नाहीत। लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी मोदींवरती हल्ला होणार होता म्हणून आपण त्यांना लोकसभेत न येण्यासाठी सांगितलं असा दावा केला। पण मोदी लोकसभेत न येता राज्यसभेत गेल्यानं त्यांनी राहुल गांधींची सामना टाळलेला आहे अशी चर्चा झाली आणि साहजिकच नरेटिव्ह उभं राहिलं मोदी घाबरल्याचं। राहुल गांधींनी दुसऱ्यांदा मोदी घाबरल्याचं नरेटिव्ह बिल्ड केलं, ते मोदी सरेंडर झालेत अशी टीका करत। सुरुवातीला राहुल गांधींनी पेट्रोलियम मंत्री हरदीप पुरी यांचं नाव हे एप्स्टीन फाइल्स मध्ये असा आरोप केलेला। पुरी यांचे एप्स्टीनशी संबंध होते आणि ते डिजिटल इंडिया सारख्या योजनांची माहिती एप्स्टीनला देत होते। याचाच अर्थ भारतातल्या निर्णयांवरती अमेरिकेतल्या लोकांचा प्रभाव होता आणि अमेरिकेचा दबाव होता, म्हणूनच मोदींनी हरदीप पुरींना मंत्री केलेला आहे असा आरोप काँग्रेस पक्षाने केलेला। पण राहुल गांधींनी पहिल्यांदा संसदेत एप्स्टीनचा मुद्दा काढला आणि मोदी सरकार हे डोनाल्ड ट्रम्प आणि अमेरिकेच्या इशाऱ्यावरती काम करतं असा आरोप केला। काँग्रेसने आणि इतर विरोधी पक्षांनी सुद्धा हा मुद्दा हायलाइट करत मोदींना टार्गेट केलं। इथं राहुल गांधींनी आणखी एक मुद्दा पुढे आणला, तो म्हणजे ट्रेड डीलचा। फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीला भारत आणि अमेरिकेमध्ये ट्रेड डील झाली। सरकारनं या ट्रेड डीलच्या समर्थनार्थ भाषण केली। हे सरकारचं यश असल्याचं, हे डील ऐतिहासिक असल्याचं ठासून सांगितलं। पण राहुल गांधींनी हे डील म्हणजे सरकारचं अपयश आहे। अमेरिकेनं भारतावरचा टॅरिफ हा 50%वरनं 18%पर्यंत कमी केला असला तरी या डीलसाठी मोदींनी देशाला विकलंय, आपल्या भारत मातेला विकलंय असा गंभीर आरोप राहुल गांधींनी केला। त्यांनी बोट ठेवलं ते या ट्रेड डील मधल्या कृषी क्षेत्रातल्या बदलांवरती। मोदी सरकारनं भारताचं कृषी क्षेत्र अमेरिकेसाठी खुलं करत भारतीय शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान केलंय, हा मुद्दा राहुल गांधींनी लावून धरला। पण एप्स्टीन फाइल्स असेल किंवा ट्रेड डील असेल, दोन्ही मुद्द्यांमध्ये राहुल गांधींनी मोदी हे ट्रम्प समोर सरेंडर झाले अशी टीका करत मोदी घाबरलेले आहेत हे नरेटिव्ह पुन्हा चर्चेत आणलं। राहुल गांधींनी मोदी घाबरलेत हे नरेटिव्ह तिसऱ्यांदा चर्चेत आणलं ते महिला आरक्षण संशोधन विधेयकावेळी। हे संविधान संशोधन विधेयक असल्यामुळे हे विधेयक मंजूर होण्यासाठी विशेष बहुमताची गरज होती। लोकसभेच्या एकूण 543 खासदारांपैकी 50% म्हणजे 272 खासदारांची उपस्थिती अनिवार्य होती। त्यात जेवढे खासदार उपस्थित आहेत त्यापैकी विधेयकाला 2/3 खासदारांचा पाठिंबा मिळणं गरजेचं होतं। लोकसभेत 528 खासदारांनी मतदान केलं, पण विधेयकाच्या बाजूने मतं पडली 298 आणि विधेयकाच्या विरोधातली मतं होती 230 आणि 54 मतांच्या फरकानं हे विधेयक नामंजूर झालं। आता महिला आरक्षणाच्या संशोधन विधेयकाशी संलग्न विधेयक म्हणून डिलिमिटेशन म्हणजेच मतदारसंघ पुनर्रचनेचं विधेयक सुद्धा मांडण्यात आलं होतं।
पण ते विधेयक सुद्धा सरकारने मागे घेतलं आणि 2029च्या लोकसभा निवडणुका या 543 जागांसाठीच होतील हे नक्की झालं. पण हा सगळा मुद्दा राहुल गांधींनी मोदींवर कसा शिफ्ट केला? तर मतदानाआधी लोकसभेत झालेल्या भाषणावेळी राहुल गांधी असं म्हणाले की देशाच्या राजकारणात जे काही घडत आहे त्यामुळे तुम्ही घाबरलेले आहात, तुमची सत्ता ही कमकुवत व्हायला लागली आहे, म्हणूनच तुम्ही निवडणुकीचा नकाशा बदलण्याचा प्रयत्न करत आहात. तुम्ही हे आसाममध्ये केलं होतं, पण आम्ही तुम्हाला तसं करू देणार नाही. सर्व विरोधी पक्ष तुमचा हा प्रयत्न हाणून पाडतील, असं म्हणत त्यांनी मोदींसाठी अप्रत्यक्षपणे जादूगार हा शब्दही वापरला. खरी ताकद अंधारात काम करते, मी स्वतःला समोर आणत नाही. मी हे यासाठी सांगतोय कारण आपल्या जादूगाराची आणि एका उद्योगपतीची पार्टनरशिप आहे हे सगळ्यांना माहितीये. हे विधेयक मंजूर होऊ शकत नाही हे भाजपला माहितीये. ते इतके मूर्ख नाहीयेत, त्यांना याची पूर्ण जाणीव आहे. नेमकं याचसाठी त्यांनी महिला आरक्षण विधेयकाचा आधार घेतला. खरं हे आहे की जादूगार पकडला गेलाय. सिंदूर आणि नोटबंदी मागचा जादूगार उघड झालाय असं म्हणत त्यांनी नाव न घेता पुन्हा मोदींना टार्गेट केलं. पण या सगळ्यामध्ये जास्त चर्चा झाली ती राहुल गांधींच्या हे सरकार भित्रे या विधानाची. सत्ता जाईल म्हणून हे सरकार आपल्याला हव्या त्याच राज्यांमध्ये जागा वाढवत आहे आणि यातनं ओबीसी, एससी, एसटी यांच्यावरती अन्याय करत आहे. इतकंच नाही तर हे विधेयक अँटी नॅशनल आहे. हे विधेयक साऊथ, नॉर्थ ईस्ट, नॉर्थ वेस्टची राज्य आणि छोट्या राज्यांच्या विरोधात आहे. आम्ही कधीच कुणाचे हक्क हिरावू देणार नाही आणि या देशाचं विभाजन होऊ देणार नाही अशी जोरदार टीका केली. महिलांच्या आडून संविधानावर घाला घालण्याचा प्रयत्न आम्ही होऊ देणार नाही अशी प्रतिक्रिया राहुल गांधींनी दिलीच. पण सोबतच संसदेच्या बाहेर माध्यमांशी बोलताना त्यांनी असं म्हटलं की मी मोदींना सांगतो की जर तुम्हाला महिला आरक्षण द्यायचंच आहे तर 2023चं महिला आरक्षण विधेयक आणा, त्याची अंमलबजावणी आजपासून करा. सगळे विरोधी पक्ष तुम्हाला 100% सपोर्ट करतील. आम्ही सुरुवातीपासूनच म्हणतोय आता आणलेलं विधेयक हा महिलांच्या आरक्षणासाठी नाहीये तर देशाचं पूर्ण इलेक्टोरल स्ट्रक्चर बदलण्यासाठी आहे, अशी टीका करत राहुल गांधींनी मोदींना निशाण्यावर घेतलं. त्यात जेव्हा त्यांना तुम्ही भाषणात 16 शब्दाचं कोडं का घातलं असा प्रश्न विचारण्यात आला तेव्हा त्यांनी आपने देखा मोदी जी का चेहरा देखा असं म्हणत पुन्हा मोदींच्या बॉडी लँग्वेज वरतीच टीका केली आणि सरकार कमकुवत झाले इथंपासनं ते मोदींचा चेहरा पाहिला का इथपर्यंत मोदी घाबरलेत असं नरेटिव्ह पुढे आणण्याचा प्रयत्न केला. थोडक्यात फेब्रुवारीपासून राहुल गांधींनी मोदींच्या विरोधात हा मुद्दा लावून धरलेला आहे. पण संसदेत उभारलेलं हेच नरेटिव्ह काँग्रेसच्या आणि इतर विरोधी पक्षांच्या फायद्याचं ठरेल का? प्रादेशिक पक्ष हे आगामी काळात बॅकफुटला गेलेच तर काँग्रेस भाजपचा स्ट्रॉंग विरोधक म्हणून पुढे येईल का? याबद्दलची तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोलबिलला सबस्क्राईब करा.